तर बघा माझी मस्त छानपैकीची संध्याकाळ झालेली होती आणि मस्त संध्याकाळचा मी चहा ठेवलेला होता आणि मस्तपैकी चहा वगैरे फ्रेश होऊन म्हटलं चहा घेऊन नंतर चहा माझा उकळल्यानंतर मी चहा वगैरे घेतल्यानंतर मस्त दिवे वगैरे लावून घेतलं. कसं आहे संध्याकाळ झाली होती, दिवे लावले तोपर्यंत मग आता उद्या कसं पान टाकायचे असतात ना, त्याच्यामुळे मला मग फ्रेश भाजीपाला पण घ्यायचा होता. मग म्हटलं चला बाहेर भाजीपाल्यावाले काका पण आले होते, सरांनी भाजीपाला घेतला आणि नंतर मी पण छानपैकी मस्त भाजीपाला घेतला आणि तिकडे मस्त गप्पा वगैरे सुरू होत्या काका काकूंच्या आमच्या शेजारच्या. मग ते पण मस्त थोडा एन्जॉय केला आणि ते झाल्यानंतर मस्त फ्रेशपैकी भाजीपाला घेतला. कसं आहे ना उद्या पित्र असतं त्याच्यामुळे मग मिक्स भाजी करावं लागतं, त्याच्यासाठी आणि भाजीपाला मस्त हे करून घेतला सगळं स्वच्छ. तर मी मस्त आज करणार होती हरभऱ्याची घुगऱ्याची भाजी. तर त्याच्यासाठी मस्तपैकी घुगऱ्या वगैरे मसाला वगैरे काढून घेतला त्याच्यासाठी आणि नंतर मस्त फ्रेशपैकी भाजी वगैरे करून घेतली. कसं आहे उद्या आमच्याकडे पित्र म्हणजे पित्र माझ्याचकडे नाही, हे सर्वांकडेच असतात पित्र वगैरे. त्याच्यामुळे मग पित्रेसाठी आता उद्याचं खूप राहतं ना, त्याच्यामुळे लसूण वगैरे ते मी आजच सोलून घेते. म्हणजे कसं असते उद्या आपल्याला जास्त काही गडबड होत नाही स्वयंपाक करताना. तर चला फ्रेंड्स, माझा स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर आज जेवणामध्ये आहे भाजी, चपाती आणि परत मस्त घुगऱ्यांची भाजी केली होती मी आणि घुगऱ्या पण फ्राय केल्या होत्या आणि सलाद. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.